चिरनेर गावातील रहिवासी महादेव डोईफोडे हे मंगळवारी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास आपल्या 2 मुलांसह गावातील रस्त्यावर फेरफटका मारायला गेले होते। फेरफटका मारल्यानंतर मोठा मुलगा घरी परतला होता, तर वडिलांच्या मागून त्यांची 9 वर्षाची मुलगी देवश्री ही एकटीच चालत येत होती। मात्र तेव्हाच तिच्यासोबत असं काही घडलं की त्याने सगळ्यांचाच थरकाप उडाला। काय आहे प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। दरम्यान महादेव डोईफोडे हे घराजवळ गेले असताना देवश्री मागून येताना दिसली नाही, त्यामुळे त्यांनी माघारी फिरून देवश्रीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। तेव्हा त्यांना मुलीच्या पायातील बूट रस्त्यावर पडलेले दिसले। दरम्यान त्याच रस्त्यावरून येणाऱ्या भरत जाधव यांनी एक अज्ञात इसम देवश्रीला उचलून तिचे तोंड दाबून घेऊन जाताना दिसला। तो त्या मुलीचा बाप असा समज झाल्याने त्यांनी त्याकडे क्षणभर दुर्लक्ष केले। मात्र देवश्रीने काका मला वाचवा अशी हाक दिल्यानंतर क्षणातच काहीतरी काळबेर असल्याचं जाणीव जाधवांना झाली। देवश्रीच्या हाकेला प्रतिसाद देत जाधव यांनीही अज्ञात अपहरणकर्त्याला मुलीला सोडण्यासाठी आवाज दिला। त्याच दरम्यान प्रसंगवधान राखून 9 वर्षीय देवश्रीने अपहरणकर्त्या इसमाच्या हातावर जोरदार चावा घेऊन त्यांच्या तावडीतून सुटका करून पळ काढला। देवश्रीच्या धाडसामुळे व भरत जाधव यांनी दाखवलेल्या प्रसंगवधानामुळे अपहरणकर्त्याचा देवश्रीला पळवण्याचा प्रयत्न फसला आणि मुलगी सुखरूप आई वडिलांच्या कुशीत विसावली। या प्रकारानंतर पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी सावधगिरी बाळगावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे।